12-13 वर्षाची असतानापासून आम्हाताचा त्रास होता. ॲलोपॅथीची जवळजवळ 2 वर्षापासून मी ट्रीटमेंट घेत होते, पण मला त्या मेडिसिनने काही फारसा फरक जाणवला नाही. आणि मला मान, पाठ, गुडघे, कंबर आणि सांधे, माझे प्रत्येक सांधे दुखतात. मला सकाळी उठली की मला खाली असं म्हणजे पाय टेकता येत नव्हते. खाली खूप त्रास व्हायचा. मी अक्षरशः रडकुंडीला यायची. जे मेडिसिन दिले त्या मेडिसिनमध्ये मला जवळजवळ आता 1 महिना पूर्ण होत, जवळजवळ 70-80% आराम भेटला. मी व्यवस्थित उठू शकते, सकाळी एकदम पाय टेकून लगेच चालू पण शकते. माझं नाव सुरेखा पवार आहे. माझं वय 53 आहे आता आणि मी राहायला गंगापूर नाशिकमध्येच आहे. मी उपचार घेते आहे मणक्यासाठी. मला आमवाताचा त्रास होतो. आता संधिवातामध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे आणि मला मान, पाठ, गुडघे, कंबर आणि सांधे, माझे प्रत्येक सांधे छोटे मोठे सगळे सांधे दुखतात. सांध्यांवर सूज यायची आणि खूप त्रास व्हायचा. छातीमध्ये चमका यायच्या अशा मधून आणि मला म्हणजे मी 15 दिवस खूप एकदम असे बेडवर बसून होते. काहीच हालचाल माझी होत नव्हती. हातांची पण हालचाल खूप कमी होत होती, म्हणजे वरती होत नव्हते. आणि असं हालचाल करताना मी हाऊसवाईफ आहे, तर मला घरात म्हणजे माझं काम आवरताना मला खूप त्रास व्हायचा हाताने. मला म्हणजे खूप असं कमजोरी आणि मध्ये खूप थकवा आला होता. तर मग मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली. ॲलोपॅथीची जवळजवळ 2 वर्षापासून मी ट्रीटमेंट घेत होते, पण मला त्या मेडिसिनने काही फारसा फरक जाणवला नाही. तर हेल्थ चेकअप केलं. तर हेल्थ चेकअपमध्ये मला थायरॉईड पण आता निघाले बॉडीमध्ये. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल पण माझा वाढलेला आहे. बीपीचा त्रास तर मला आहे. बीपीचा जवळजवळ 3 वर्षापासून आहे. तर ते बीपीची गोळी मी 3 वर्षापासून घेते. आणि थायरॉईड वगैरे तर काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळे ते घेण्याचा काही विषय नव्हता. जिथे हेल्थ चेकअप केलं तर त्यांनी मला दिलं होतं मेडिसिन, पण मग त्याच्यात मला काहीच रिलीफ भेटला नाही. आणि त्याच्यानंतर मला मग युरिन इन्फेक्शनचा त्रास व्हायला लागला होता त्या मेडिसिनने, ॲलोपॅथीच्या. तर जवळजवळ 2 वर्ष घेतलं, पण मग ते युरिन इन्फेक्शनचा पण माझा त्रास वाढला आणि मला काही रिलीफ पण नव्हता जाणवत. पुन्हा माझा थकवा खूप वाढत होता. म्हणून मग आम्ही यूट्यूबला सर्च केलं रोहती आयुर्वेद म्हणून. तर ते रोहती आयुर्वेदचं यूट्यूबला सर्च केल्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी त्यांचे जे फ्रेंड्स होते त्यांना पण 2-3 जणांना त्यांना अनुभव आलेला होता. मग त्यांनी सांगितलं की हो तू जा त्यांच्याकडे, रोहती आयुर्वेद म्हणून आहे त्यांच्याकडे जा त्या हॉस्पिटलला. मला हा त्रास जवळजवळ मी 12-13 वर्षाची असतानापासून आमवाताचा त्रास होता, लहानपणापासूनचा. जेव्हा 8वी-9वीला गेलेली मी तेव्हापासूनचा हा त्रास मला होता. पण मग आता पुन्हा तेच होतं आहे की 5-7 वर्षानंतर मग सेकंड प्रेग्नेन्सीनंतर पुन्हा मला हा प्रॉब्लेम झाला. मणक्यांमध्ये पण गॅप झालेला आहे माझ्या 4 मणक्यांच्या गाद्यांमध्ये. ते केलं, MRI केला तर त्याच्यात 4 मणक्यांच्या गाद्या बोलले की तिथं सरकले, दबलेले आहेत म्हणून. तर माझा पहिल्यापासून पंचकर्मावर विश्वास बसलेला होता. त्याच्यामुळे मी त्यांना सांगायची की मला ॲलोपॅथीची नको, मला आयुर्वेदच ट्रीटमेंट पंचकर्माची मी कुठे कवीन आयुर्वेद घेईन. ते मग ते रोहती आयुर्वेद म्हणून यूट्यूबला सर्च केलं. हॉस्पिटलचा नंबर होता त्याच्यावर कॉल केल्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमधनं परत कॉल आला. ॲड्रेस घेतला. तर त्या ॲड्रेसनुसार आम्ही इथं व्हिजिटला आलो. तर जे मेडिसिन दिले त्या मेडिसिनमध्ये मला जवळजवळ आता 1 महिना पूर्ण होते मेडिसिन घ्यायला. तर 1 महिन्यात मला खूप बऱ्यापैकी रिलीफ भेटला. मला जे जळजळ व्हायची, हातापायांमध्ये आग व्हायची आणि जे छातीत पोटातून असे मधून खूप चमका निघायच्या, आंबट ढेकर यायचे, तर ते ढेकर आता येणं बंद झालं आहे. जळजळ बंद झालेली माझी. मला दुखणं पण खूप कमी झालेले. आणि थोडंसं मी असा प्रवास केला की मला हातापायांवर अशी सूज यायची आणि असं पण थोडंसं घरातलं मी काम आवरलं थोडंसं की मला शरीरावर अशी चेहऱ्यावर त्याच्यावर हातांवर सूज यायची, तर ती कमी झालेली. आणि दुखणं पण बऱ्यापैकी माझं कमी झालेलं हातापायांमधलं. मला सकाळी उठली की मला खाली असं म्हणजे पाय टेकायला जवळजवळ आता 1-1.5 महिन्यापासून पाय टेकता येत नव्हते. खाली खूप त्रास व्हायचा. मी अक्षरशः रडकुंडीला यायची पाय टेकायला सकाळी. तर ते आता मला त्याच्यात खूप आराम भेटला. जवळजवळ 70-80% आराम भेटला. मी व्यवस्थित उठू शकते, सकाळी एकदम पाय टेकून लगेच चालू पण शकते. तो मला त्रास बऱ्यापैकी खूप म्हणजे कमी झाला. आणि रोहती आयुर्वेद हे औषधं घेतल्यानंतर मला खूप फरक पडला. खूप त्रास पण कमी झाला आणि खूप फरक पडला. माझं मन पण असं म्हणजे मला असं नेहमी वाटायचं का मला खूप काहीतरी त्रास होते, सारखं दुखणं. कसं आपण जाणवतो ना की माझं हे दुखतं ते दुखतं, पण मग ते आता सारखं म्हणतो ना वेडपिसं झालं दुखण्यामध्ये.
तशी गोष्ट झाली होती. तर ते आता मला कुठंतरी वाटतंय का नाही, माझं आजार आता दुखणं कमी होतंय, मला रिलीफ भेटतंय, म्हणजे मनाला पण शांतता वाटतंय असं. आणि पंचकर्माची जी ट्रीटमेंट मी घेतली, तर पंचकर्म जे दिलं मी घरीच केलं, पण मग असं वाटलं नाही, मला जाणवलं त्यांनी मला इतका सपोर्ट केला. रोती आयुर्वेद म्हणून टीमचे पण खूप खूप सपोर्ट झाली मला. रोती आयुर्वेद सगळ्या टीमचे पण मी खूप आभार मानते. खूप आराम भेटला.